मित्र हो, बी ए भाग 3 या वर्गाचा पेपर नंबर 7 आपण सुरू केलेला आहे. पेपर नंबर 7मध्ये असणारं जे पहिलं युनिट आहे ते म्हणजे भूगोल परिचय. भूगोलशास्त्र विचार व संकल्पना या पेपरचा असणारा पहिलं युनिट जे आहे त्याचं नाव आहे भौगोलिक संकल्पनांचा ऐतिहासिक आढावा. गेल्या 1-2 पिरियडमध्ये आपण भौगोलिक संकल्पनांचा ऐतिहासिक आढावा घेत असताना आपण काही गोष्टी पाहिल्या आणि त्यामध्ये प्रामुख्यानं ग्रीक तत्ववेत्ते आणि या ग्रीक देशातील भूविज्ञानामध्ये असणारे जे संशोधक होऊन गेले, या संशोधकांनी प्रामुख्यानं भूविज्ञानाचा विकास कशा प्रकारे केला याचा विचार आपण पाठीमागच्या पिरियडमध्ये करत होतो. आणि हा अभ्यास करत असताना तुम्ही स्क्रीनवरती पहा की प्रामुख्यानं भौगोलिक संकल्पनांचा ऐतिहासिक आढावा या युनिटमध्ये आपण काय अभ्यासतो, काय पाहतो, तर पृथ्वीच्या भूपृष्ठावरती असणारे जे विविध देश आहेत, या विविध देशामध्ये विविध लोकांनी, अनेक लोकांनी भौगोलिक संकल्पना मांडल्या. भौगोलिक संकल्पना कशा पद्धतीच्या होत्या, तर त्या एकूणच पृथ्वीच्या अभ्यासाच्या संदर्भात होत्या. पूर्वीच्या काळी अशा प्रकारची साधनं, आधुनिक साधनं नव्हती. शास्त्राचा मोठ्या प्रमाणात विकास झालेला नव्हता. आणि तरीसुद्धा प्रामुख्यानं हा विचार केला तर आपल्याला असं दिसून येतं की या पृथ्वीचा संदर्भात असणारे जे विषय आहेत, या पृथ्वीशी संदर्भात असणारे जे विषय आहेत की पृथ्वी कशी आहे, पृथ्वीचा असणारा आकार कसा असेल, पृथ्वी आपल्या सूर्यमालेमध्ये आहे का सूर्यमालेच्या बाहेर आहे, पृथ्वी स्वतःभोवती फिरते का सूर्याभोवती फिरते, की सूर्य पृथ्वीभोवती फिरतो, पृथ्वी तबकडीसारखी असेल का त्रिकोणी असेल, का वेगळाच आकार पृथ्वीला असेल, अशा अनेक प्रश्न पूर्वीच्या काळी संशोधकांच्या पुढे होते. ग्रीक देशामध्ये अनेक संशोधकांनी याविषयी आपापले विचार मांडले. गेल्या तासाला मी तुम्हाला सांगितलं की प्रामुख्यानं पृथ्वीचा अभ्यास करत असताना, पृथ्वीचा विचार करत असताना वेगवेगळ्या प्रकारचे विचार, संकल्पना, आधुनिक शास्त्रीय ज्ञान, शास्त्रीय दृष्टिकोनातून विचार जर काही शास्त्रज्ञांनी मांडला, वैज्ञानिकांनी मांडला, संशोधकांनी मांडला, तर त्याला धर्मगुरूंची मान्यता असावी लागेल. धर्मगुरूचा पगडा हा प्रचंड प्रमाणात समाजावरती होता आणि म्हणून अनेक संशोधकांना या गोष्टींचा त्रास झाला. पृथ्वी गोल आहे, पृथ्वी सूर्याभोवती फिरते, हे विज्ञान जरी खरं असलं तरीसुद्धा त्या काळामध्ये असा विचार जर कोणी मांडला तर त्याला शिक्षा दिली जायची. देहांत प्रायचित्त अशा प्रकारची शिक्षा त्या काळामध्ये दिली जात होती. आणि तरीसुद्धा ग्रीक देशामध्ये अनेक तत्ववेत्ते असे होऊन गेले की त्या तत्ववेत्यांनी आधुनिक विचार मांडला किंवा भौगोलिक संकल्पना उदयास आणल्या. यांची नावं गेल्या पिरियडला आपण पाहिलेली होती की उदाहरणार्थ होमर. आणि होमर हा जो शास्त्रज्ञ आहे हा त्या काळामधला एक ग्रीक कवी म्हणून ओळखला जात होता. या ग्रीक कवीनं, होमर या शास्त्रज्ञानं, आपण संशोधक असं त्याला म्हणू, यांनी 2 महाकाव्य लिहिली. त्यातलं पहिलं जे होतं ते म्हणजे ओडिसी आणि दुसरं जे होतं ते इलियाड. ही महाकाव्य प्रामुख्यानं 1280 ते 1180 इसवी सन पूर्व काळामध्ये ही लिहिली गेली. यामध्ये युद्धांचं वर्णन होतं. त्या काळामध्ये असणारा भूगोलातील संकल्पना किंवा भूगोलाचं असणारं स्वरूप हे केवळ इंटरप्रिटेशन अशा प्रकारचं होतं, अशा स्वरूपाचं होतं. केवळ वर्णन करणं. उदाहरणार्थ आय ट्रॅव्हल्स, आय ऑब्झर्व अँड आय स्केच,
मी प्रवास केला, मी निरीक्षण केलं आणि त्याचं मी रेखाटन केलं, अशा मर्यादित स्वरूपातच, केवळ वर्णनात्मक स्वरूपातच भूगोलाचं स्वरूप हे त्या काळामध्ये होतं. आणि म्हणून होमर हा जो ग्रीक तत्ववेत्ता होऊन गेला, ग्रीक शास्त्रज्ञ होऊन गेले, या शास्त्रज्ञांनी जे लिखाण केलं, या लिखाणामध्ये ओडिसी आणि इलियाड या महाकाव्यामध्ये त्यांनी युद्धाचं वर्णन केलेलं दिसून येतं. त्याचबरोबर काही देशांच्या असणाऱ्या सीमा आणि तिथं असणारी एकूणच भौगोलिक नैसर्गिक परिस्थिती याविषयी त्यांनी लिखाण केलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. त्यानंतर दुसरे जे ग्रीक तत्ववेत्ते आहेत ती तुम्हाला स्क्रीनवर तुम्ही दाखवतो, 1 मिनिट. की या ग्रीक तत्ववेत्यामध्ये असणारे जे दुसरे शास्त्रज्ञ आहेत ते म्हणजे हिरोडोटस हे जे शास्त्रज्ञ आहेत हे इतिहास संशोधक म्हणून ओळखले जातात. हिरोडोटस यांना इतिहासाचे जनक म्हणून ओळखलं जातं. तरीसुद्धा ते भूगोलशास्त्रज्ञ म्हणून ओळखले जातात. भूगोलशास्त्राचा एक आद्य संस्थापक म्हणून हिरोडोटसकडे पाहिलं जातं. हिरोडोटस हे ग्रीक तत्ववेत्ते आहेत. इतिहास, भूगोल यांच्यातील परस्पर सहकार्याची गरज त्यांनी प्रतिपादलेली होती. कारण ही दोन्ही परस्पर अवलंबित अशा प्रकारची विज्ञान आहेत, शास्त्र आहेत, असं त्यांचं मत होतं. इसवी सन पूर्व 5व्या शतकामध्ये होऊन गेलेल्या या भूगोलतज्ञांना प्रवासाची विलक्षण आवड होती. पृथ्वीच्या भूपृष्ठावरती खूप त्यांनी प्रवास मोठ्या प्रमाणात केला. आपले लेखन प्रवासावर आधारित केलेलं होतं. इटली ते काळा समुद्र असा त्यांनी प्रवास केला आणि या काळात त्यांनी काळा सुसा व बॅबिलोन या शहरात वास्तव्य केले. आता हिरोडोटस यांचं जर कार्य आपण पाहिलं तर पृथ्वीचा आकार, पृथ्वीचा विस्तार याबाबत हिरोडोटस यांचे मत पूर्णपणे वेगळे आहे. त्यांनी असं सांगितलं की पृथ्वी गोलाकार असून ती सर्व बाजूंनी पाण्याने वेढलेली आहे. त्याला ज्ञात असलेली युरोप, आशियाचा भूभाग त्याने कॉकेशियस पर्वत व कॅस्पियन समुद्राला जोडणाऱ्या रेषेने 2 भागात विभागलेला होता. त्याचबरोबर नाईलचा उगम बिबियाच्या पश्चिमेस व ईस्टर्न नदी युरोपातून वाहत जाऊन काळ्या समुद्राला मिळते, अशी चुकीची माहिती त्यांनी लिहून ठेवलेली होती. याचं मुख्य कारण असं की त्या काळामध्ये अशा प्रकारची प्रवासाची मोठी साधनं नव्हती. वेगवेगळ्या प्रकारची आज जी अद्ययावत अशा प्रकारची उपकरणं संशोधनामध्ये वापरली जातात, अशा प्रकारची उपकरणंसुद्धा त्या काळामध्ये उपलब्ध नसल्यामुळं केवळ निरीक्षणावरती आधारित अशा प्रकारचं लिखाण हे त्या काळामध्ये केलं जात होतं. आणि म्हणून त्या काळामध्ये लिहिलेलं लिखाण हे पूर्णपणे शास्त्रशुद्ध जरी नसलं तरी भूगोलाच्या विकासासाठी किंवा भूगोलाचा अभ्यासाचा पाया घालण्यासाठी एक मैलाचा दगड म्हणून त्याकडे आपण पाहतो. जरी चुकीची माहिती असली तरी त्या काळामध्ये ही माहिती जगाला नवीनच होती. काळ्या समुद्राच्या ची लांबी, रुंदी याचे अंदाजसुद्धा त्यांनी चुकीचे अशा प्रकारे रेखाटन केलेले होते. नाईल नदीचा त्रिभुज प्रदेश त्यांनी वाहून आणलेल्या गाळाने तयार झालेले अशा प्रकारचा त्यांनी उल्लेख केलेला आपल्याला पाहावयास मिळतो. त्याचबरोबर जगातील भूभाग आशिया, युरोप आणि लिबिया म्हणजे ज्याला आपण आफ्रिका खंड असं म्हणतो, अशा 3 खंडात विभागणारा हिरोडोटस हा पहिला भूगोलतज्ञ होय. हिरोडोटस यांनी विविध प्रकारचं जरी लिखाण केलं असलं तरीसुद्धा त्यांनी त्या काळामध्ये निरीक्षणावरती आधारित अतिशय अद्ययावत अशा प्रकारचं, त्या काळामध्ये अद्ययावत प्रकारचं ज्ञान हे मांडलेलं आपल्याला दिसून येतं. युरोपचे क्षेत्रफळ आशिया आणि आफ्रिके इतके असल्याचे त्यांचे मत होते. युरोप आणि आशियाच्या सीमा त्यांनी चुकीच्या दाखवलेल्या होत्या, तरीसुद्धा त्या काळामध्ये नवीन भूभागच याची माहिती संपूर्ण जगाला त्यांनी दिली असं आपल्याला म्हणावं लागतं. यानंतरचे जे शास्त्रज्ञ आहेत ग्रीक तत्ववेत्ते ते म्हणजे अलेक्झांडर दी ग्रेट. अरिस्टॉटल या जगविख्यात ग्रीक तत्ववेत्याचा अलेक्झांडर हा शिष्य होता. कोणताही सिद्धांत निरीक्षण व प्रयोग यांनी सिद्ध झाला पाहिजे असे अरिस्टॉटल हे सांगत होते.
हा वैज्ञानिक दृष्टिकोन त्यांच्या शिष्याकडे आला. इसवी सन पूर्व 4थ्या शतकात अलेक्झांडर होऊन गेले. अलेक्झांडर यांनी वयाच्या 20व्या वर्षी मेसोडोनियाचा राजा बनला. त्याने अत्यंत शूर व शिस्तबद्ध सैन्य उभारले व त्याद्वारे युरोप, आशिया, आफ्रिकेचा विस्तृत भागावर ग्रीक साम्राज्य प्रस्थापित केले. त्यांनी राज्य विस्ताराबरोबरच इतर देशातील माहिती मिळवणे आणि त्या मोहिमा आखणे इत्यादी काम हे त्या काळामध्ये ते करत होते. आता अलेक्झांडर दी ग्रेट हे इसवी सन पूर्व 334मध्ये तुर्कस्तान आणि तिथं असणारे जे खोरं आहे ते इसवी सन पूर्व 332मध्ये इजिप्तनंतर लिबिया जिंकले आणि अशा प्रकारे विविध प्रकारच्या मोहिमा त्यांनी आखल्या. पर्शिया, कॅस्पियन किनारा, अफगाणिस्तानातील काबूल, कंदहार इत्यादी प्रदेश त्यांनी जिंकून घेतला. आणि हा प्रवास करत असतानाच जे जे त्यांना दिसत होतं, जे जे त्यांनी निरीक्षण केलं त्यांचं त्यांनी लिखाण केलं आणि म्हणून अलेक्झांडर दी ग्रेट यांना ग्रीक भूगोलतज्ञ म्हणून त्यांना आपण ओळखतो. ग्रीक शास्त्रज्ञ या पुढचे जे आहेत त्यांचं इराटोस्थेनीस म्हणून आपण त्यांना ओळखतो. इराटोस्थेनीस यांना अनन्यसाधारण महत्त्व हे भूगोलशास्त्रज्ञामध्ये आपण देतो. याचं मुख्य कारण असं की भूगोलाच्या शास्त्रीय अभ्यासाला इराटोस्थेनीस यांनी सुरुवात केली असे मानले जाते. अनेक शास्त्रज्ञ, अनेक वैज्ञानिक हे प्रामुख्यानं भूविज्ञानाच्या अभ्यासामध्ये सुरुवात करत होते आणि ही सुरुवात करत असतानाच प्रामुख्यानं ते असणारे जे लिखाण आहे हे लिखाण विविध अंगी त्यांनी केलं. इराटोस्थेनीस या शास्त्रज्ञाला एक भूगोलाचा शास्त्रीय अभ्यास करणारा शास्त्रज्ञ, वैज्ञानिक म्हणून त्यांना ओळखलं जातं. भूगोलामध्ये किंवा भूगोल संशोधनामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात त्यांनी भर घातली. पृथ्वीच्या विषुववृत्ताची मोजणी सर्वप्रथम इराटोस्थेनीस यांनी केली. इराटोस्थेनीस हे ग्रीक तत्त्ववेत्ते होते आणि प्रामुख्यानं भूगोलाला जॉग्राफी हा जो शब्द आहे हा जॉग्राफी शब्द हा सर्वप्रथम इराटोस्थेनीस यांनी दिला. ग्रीक भाषेमध्ये जिओ याचा अर्थ जिओ मीन्स अर्थ आणि ग्राफी मीन्स डिस्क्रिप्शन याचाच अर्थ पृथ्वीचे वर्णन करणारं जे विज्ञान आहे, जे शास्त्र आहे ते जॉग्राफी किंवा त्याला भूगोल असं म्हटलं जातं. आणि म्हणून जॉग्राफी हा जो शब्द आहे हा सर्वप्रथम इराटोस्थेनीस यांनी व्यवहारामध्ये आणलेला आपल्याला दिसून येतो. यानंतरचं जे त्यांचं योगदान आहे ते योगदान आपण पाहिलं तर आपल्याला असं दिसून येतं की हे विज्ञान किंवा यामध्ये सर्वप्रथम पृथ्वीवरती असणारं जे विषुववृत्त आहे या विषुववृत्ताची असणारी मोजणी ही इराटोस्थेनीस यांनी केली. मी आता तुम्हाला सांगितलं की इराटोस्थेनीसचं असणारं भूविज्ञानामधलं जे काम आहे ते अतिशय मोठ्या अशा प्रकारचं आहे. पृथ्वीच्या मध्यातून जाणारी जी काल्पनिक रेषा आहे की तिची व्हॅल्यू ही 0 डिग्री असे आपण मानतो. हे याची असणारी लांबी किती असेल हे सुद्धा त्यांनी सर्वप्रथम मोजण्याचा प्रयत्न केला. भूगोलशास्त्राच्या दृष्टीने इराटोस्थेनीसच्या महत्त्वाचं कार्य अतिशय जर अधोरेखित जर कोणता असेल तर त्यामध्ये नकाशा. त्यांनी सर्वप्रथम जगाचा नकाशा काढण्याचं, रेखाटण्याचं काम सर्वप्रथम केलं. त्याचबरोबर विषुववृत्ताच्या लोकांची मोजणी, त्या ठिकाणी असणारी जे आदिम जमाती होत्या तिथं असणारे त्यांचं राहणीमान असेल, त्यांची संख्या असेल यांची मोजणी करण्याचं काम त्यांनी सर्वप्रथम केलं. भूगोलशास्त्राला शास्त्रीय रूप देण्याचं सगळ्यात प्रमुख काम हे इराटोस्थेनीस यांनी केलं. पृथ्वीचा आकार आणि क्षेत्रफळ त्याला युक्लिड व अरिस्टॉटलची मते मान्य होती. पृथ्वी गोलाकार असून तिच्याभोवती आकाशातील इतर खगोल फिरतात, इतर ग्रह फिरतात. पृथ्वी स्वतःभोवती 24 तासात एक फेरी पूर्ण करते. सूर्य व चंद्राला स्वतंत्र गती आहेत असे त्यांनी सर्वप्रथम नमूद केले. इराटोस्थेनीसनी पृथ्वीचा परिघ मोजला आणि तो सर्वसाधारणपणे 25,000 मैल आहे असं त्यांनी सांगितलं. आज जर विज्ञान युगामध्ये प्रत्यक्ष जर आपण अभ्यास केला तर प्रत्यक्षात 24,860 मैल इतका भरतो. हा फरक
पृथ्वीच्या ध्रुवाजवळील भाग गोलाकार असल्याने गृहीत धरल्यामुळे तेवढा पडलेला होता. पृथ्वी, सूर्य, चंद्र यांच्यातील त्यांनी अंतरे मोजली. ती कदाचित चुकीची होती, परंतु सर्वप्रथम मोजण्याचं श्रेय हे इरॅटोस्थेनीस यांना जातं. पृथ्वीच्या संदर्भात असे मोजमाप त्यांच्यापासून सुरू झाले. तत्पूर्वी मात्र यांच्या आधी असणारे जे संशोधक होते यांनी विषुववृत्ताची लांबी असेल, पृथ्वीचं केंद्रबिंदू असेल, पृथ्वी स्वतःभोवती फिरते, सूर्याभोवती प्रदक्षिणा घालते, इत्थंभूत असणारं वैज्ञानिक ज्ञान किंवा वैज्ञानिक संशोधन यापूर्वी कुणी केलेलं नव्हतं. याचं श्रेय हे मात्र इरॅटोस्थेनीस यांना जातं. आणि म्हणून इरॅटोस्थेनीस हे एक वैज्ञानिक, आधुनिक विचार करणारे, शास्त्रीय विचारातून आपली मत मांडणारे शास्त्रज्ञ म्हणून त्यांना आपण ओळखतो. त्यानंतर ग्रीक तत्ववेत्यामध्ये दुसरे जे आहेत ते म्हणजे हिप्पार्कस. हिप्पार्कस हे जगप्रसिद्ध खगोलतज्ज्ञ आणि गणिती तज्ज्ञ म्हणून ओळखले जातात. त्यांनी वर्षाची कालगणना केली, त्रिकोणमितीशास्त्राची रचना केली. इरॅटोस्थेनीस नंतर अलेक्झांड्रिया येथील ग्रंथपालपदी त्यांची नेमणूक झाली. इसवी सन पूर्व 2ऱ्या शतकामध्ये हिप्पार्कस होऊन गेले. तो असणारा कालखंड असा होता की एखादी विद्वान व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीला प्रामुख्यानं एक मिनटं विद्वान व्यक्ती एखादी असेल तर त्या व्यक्तीला सगळ्यात वरचं स्थान असे, आणि ते वरचं स्थान त्या काळामध्ये कोणतं असेल तर त्या व्यक्तीला एखाद्या मोठ्या लायब्ररीचा लायब्ररियन बनवलं जात असेल. त्या काळी लायब्ररियन ही एक अतिशय मोठं पद म्हणून त्याकडे पाहिलं जात होतं. आणि म्हणून हिप्पार्कस हे जे ग्रीक तत्ववेत्ते होते यांनी संशोधनामध्ये अधिक आधुनिक अशा प्रकारची भर घातली. वेगवेगळ्या प्रकारचं त्यांनी लिखाण केलं आणि त्यांचं या कार्याची पोचपावती म्हणून त्यांना एका मोठ्या लायब्ररीचं, ग्रंथालयाचं ग्रंथपाल हे पद त्यांना दिलेलं होतं. भूगोलशास्त्रातील त्यांचे कार्य महत्त्वाचे आहे. यामध्ये प्रामुख्यानं अक्षवृत्त, रेखावृत्तामुळे स्थान निश्चित करता येते हे त्यांनी सर्वप्रथम सांगितलं की पृथ्वीवरती असणारे जे देश आहेत, असणारी जी ठिकाणं असतात, या ठिकाणं कशी ओळखायची, कशा प्रकारे त्याला आपण स्थानबद्ध करू शकतो किंवा त्याची ओळख करू शकतो. तर त्यांनी सर्वप्रथम सांगितले की पृथ्वीवरती अक्षवृत्त आणि रेखावृत्तांची जर जाळी आपण तयार केली, काल्पनिक जाळी, तर त्या अक्षवृत्त आणि रेखावृत्ताच्या माध्यमातून आपण एखाद्या स्थान हे अधोरेखित करू शकतो. हे सगळ्यात मोठं काम हे हिप्पार्कस यांनी नमूद केलेलं होतं. त्याचबरोबर आकाशातील सुमारे 850 ताऱ्यांचा उल्लेख त्यांनी केलेला आहे. त्या काळामध्ये अशा प्रकारच्या आधुनिक दुर्बिणीसुद्धा त्या काळी नव्हत्या, तरीसुद्धा जवळपास 850 तारकांचा समूह त्यांनी ओळखलेला होता. त्यांची ठिकाणंसुद्धा त्यांनी नमूद केलेली आपल्याला दिसून येतात. अक्षवृत्ताच्या आधारे त्यांनी पृथ्वीचे विभाग वेगळे पाडलेले आपल्याला दिसून येतात. त्याचबरोबर गणितीशास्त्राचे हिप्पार्कसनी कार्य मूलभूत मानले जाते. यामध्ये वर्तुळाचे त्यांनी 360 अंश पाडले. आज आपण कोणतेही एखाद्या लहान मुलाला जर विचारलं की वर्तुळा किती अंशाचं असतं तर त्याचं उत्तर ते पटकन 360 अंश असं देतात. परंतु ख्रिस्तपूर्व दुसरं शतक याचा अर्थ जवळपास 2200 वर्षापूर्वी हिप्पार्कस यांनी वर्तुळ हे 360 अंशाचं होतं हे त्यांनी सांगितलेलं होतं. तर इतकं मोठं काम हे त्या काळामध्ये त्यांनी केलेलं होतं. पृथ्वीचे समान 2 भाग पडतात वृत्तजाळीच्या माध्यमातून, त्यास बृहत वृत्त असे म्हणतात असं त्यांनी सांगितलं. विषुववृत्ताप्रमाणे समोरासमोरील 2 रेखावृत्ते जोडून बृहत वृत्त तयार होते असे त्यांनी सर्वप्रथम सांगितले. विषुववृत्त सर्वात लांब अक्षवृत्त असून ध्रुवाकडे अक्षवृत्ताची लांबी कमी होत जाते. पृथ्वी स्वतःभोवती 24 तासात एक फेरी पूर्ण करते, म्हणजे ती दर तासाला 15 रेखावृत्त पुढे जाते असे सर्वप्रथम त्यांनी नमूद केले. आणि आता अलीकडच्या काळामध्ये जर आपण पाहिलं तर खरोखरच पृथ्वी एक रेखावृत्त ते दुसरं रेखावृत्त इतका प्रवास जर तिला करायचा असेल तर तिला 15 मिनटं इतकं वेळ जातो.
आणि 4 रेखावृत्त पुढं जायला तिला 1 तास लागतो. म्हणजेच पृथ्वी एका रेखावृत्तापासून पुन्हा त्या रेखावृत्तापर्यंत येण्यासाठी बरोबर 24 तास लागतात. आणि हे असणारं गणित या गणिती तज्ज्ञानं ख्रिस्तपूर्व 2ऱ्या शतकामध्ये सांगितलं. म्हणजे त्यांची विद्वत्ता या एका गोष्टीवरून आपल्या लक्षात येते. उरलेला जो भाग आहे, या पुढचा भाग तो उद्याच्या तासाला आपण कंटिन्यू करू. ठीक आहे, थँक्यू.